मणी सुवर्णरत्न श्रीमणी अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार जिजाऊ साहेबांच्या उदरी पुत्र जन्माला आला. जनाचे तोंड मला आनंद आहे आपल्या डोंबिवलीमध्ये हे वातावरण जणू काही शिवनेरीवर आपण आहोत की काय असा विचार तुम्हाला राज्याकडे नेणं कठीण नाही. हे म्हणाले मुळीच नाही, कारण माझ्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. शिवाजी शिवाजी हमारे गले को लग जाओ शोभा. आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. चला मंडळी, चालू पेंढारकरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आज अनावरण आहे आणि चाललोय तिकडे. बाईकवरती चाललोय, स्कूटीवरती साहिलच्या स्कूटीवर आणि पाठी कृष्णा पण आहे. कृष्णा येते पाठीमागून. चला निघाला आम्ही. आणि आज त्यांची ही जयंती साजरी होत असताना तुम्हा सगळ्यांना तो क्षण मला आठवून द्यायचा. या क्षणी मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचार काय पुढचा क्षण मागच्या क्षणाला वळून उत्तर देत होता अजून काही नाही. आणि मग दारावरचा पडदा हळूच बाजूस सरकला आणि पुढच्या क्षणाला मागच्या शिवनेरीच्या अवती भोवती खिरट्या घालत होती. आज त्यांना चाहूल लागली. आज ती सर्वजण जिजाऊ साहेबांच्या सुतिका गृहाच्या बाहेर येऊन थबकली, थांबली, आधीरली. सिंहलग्नावर शुक्रवारी रात्री संपूर्ण अंधार पडल्यावर जिजाऊ साहेबांच्या उदरी पुत्र जन्माला आला. जनाचे तोंड साखरे होणे गोड झाले. वेशीला पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजी राजाला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला नव्हे, पुत्र अवघ्या भारत वर्षाला झाला. वाट बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे, त्यासाठी आम्ही इथे थांबलो. खूप इच्छुक आहोत आम्ही सोहळा बघण्यासाठी. आज उपमुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये ते स्वतः करणार आहे. मला आनंद आहे आपल्या डोंबिवलीमध्ये हे वातावरण जणू काही शिवनेरीवर आपण आहोत की काय असा शिवाजी जय शिवाजी. आणि सुरक्षित शाळा हा उपक्रम राबवलेला आहे. तर मी आपलं त्याचं एक छोटासा सादरीकरण आम्ही इथे उपस्थित करणार आहोत. यासोबतच या छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याची आहुती दिली. त्याच्यामुळे जेव्हा छत्रपती शिवराय राज्याभिषेक त्यांना एक एक पायरी एक एक मावळा आठवत होता. आठवा त्या मावळ्यांना त्याला स्मरण त्या मावळ्यांचं. या सगळ्या भावना आपण स्मरण करत असताना असं वाटतं की त्यांनी हात जोडले म्हणून स्वराज्य स्थापन झालं आणि भारताचं स्वप्न साकार झालं. पण त्यांच्या पश्चातही त्यांचे विचार आणि ही इतिहासाची पानं लोकांसमोर उलगडून दाखवण्याचं काम जरी लोकशाही करतायत हे देखील मावळ्यापेक्षा कमी नाही. हे देखील फार महत्वाचं आहे, कारण पुढच्या पिढीपर्यंत ते विचार रुजवण्याचं काम तुम्ही करताय. आणि शिंदे साहेबांचा हात आमच्या डोक्यावर आणि पाठबळ आमचं डॉक्टर
श्रीकांत शिंदे यांचे पाठबळ कलाकारांना शिंदे साहेबांचा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या या कर्तृत्वाला या सरकारला एकदा जोरदार टाळ्या. सरकार चालवणं काही साधी सोपी गोष्ट नाही आणि त्यामुळे मोठी म्हणजे देशाची राज्यघटना लिहिणं अजिबात सोपी गोष्ट नाही. बिलकुल मी तेच तुम्हाला आता प्रेरणा म्हणून स्वतःपाशी ठेवले. बिलकुल जेव्हा राज्यघटना लिहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला ही राज्यघटना लिहिणं कठीण नाही का ते म्हणाले मुळीच नाही, कारण माझ्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. आज या दोन्ही महापुरुषाला मानवंदना करणं आम्हा कलावंतांचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून म्हणे की तलवार के धार से गिरते गए दुश्मन और कलम की मार से फुट के मरते गए दुश्मन. छत्रपति शिवा ने तलवार उठाकर जालिमों को मिटा दिया. मेरे वीर ने कलम चला के सारे जुल्म को मिटा दिया. पुस्तकाची किती पानं उलगडून पाहिली ठाऊक नाही, पण ज्या ज्या वेळेला नंदेदादांचं गाणं या मंचावरून ऐकू येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने वाटतं की आपण पुन्हा एकदा 350 वर्ष मागे गेलो आहोत आणि शिवरायांचा काळ खऱ्या अर्थाने त्या पाठ्यपुस्तकातून नाही पण या गाण्यांमधून संस्मरणीय ठरलंय एवढं मात्र नक्की. जरा जोरदार टाळ्या नंदेश उमपजींसाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदा याच क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतात. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री तसेच पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे इथे आगमन झाले. जरा जोरदार टाळ्या सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी. तसेच कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार संसदीय गटनेते सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या आपल्या मान्यवर मंडळींसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. आज या प्रतापगडच्या पायथ्याशी खाने प्रतापगडच्या पायथ्याशी खाने शिवाजी शिवाजी आओ हमारे गले को लग जाओ शोभा. कान्हा कमारी तो हसरी कान्हा कमारी तो हसरी अरे नजर रोखून काय बघतोस खाना. आमचा राजा बी काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. हा राजा थोर बात कचन्यारी शिलखता होता रंगा खानाचा वार फुकट खाली अडबडला इतका महाराजानं पोटामध्ये बिछवा ढकलला वगैरे खाचा महाराज गेला. नारात वाटलं पोटाला
अतिथीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत वर्णवंत सामर्थ्यवंत सरदार राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी नमस्कार पतीपदे महापर समृद्धी महापर जोशाचे महापर विजयराज आहे. सर्वांना विनंती आहे बसून घ्या प्लीज. वेळेला त्या क्षणी मी त्या सोहळा आपल्या सर्वात समोर सादर होत असताना आपल्या सगळ्यांच्या साथीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा साकारूया. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. तसेच राजेश कदम साहेबांना ही विनंती आहे आपण मंचावरती निमंत्रित आहात. आज साहेबांच्या उपस्थितीत आपण हा लोकार्पण सोहळा पार पडत आहोत. अर्थात जे सदैव कार्य सन्माननीय राजेश
स्वाभिमानाने सांगू शकते, येणाऱ्या भविष्यकाळात आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला सांगू शकते की ह्या क्षणांचा मी साक्षीदार होतो. ज्या वेळेला हा लोकार्पण सोहळा झाला, ज्या वेळेला या घरला सर्कलला आपली एक वेगळी ओळख मिळाली, एक वेगळं नाव मिळालं, त्यावेळेला आपण या सोहळ्याचे साक्षीदार होतो. एक मावळा म्हणून, एक रणरागिणी म्हणून आपण या छत्रपती शिवाजी महाराज चौकात होतो आणि आपण प्रत्यक्षरित्या अनुभव घेतलेला आहे. तो क्षण नजर केलेला आपण केलेला आहे. उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना विनंती करेन, आपण या मंचावरती आसन करायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री तसेच पालकमंत्री सन्माननीय श्री आपल्याला विनंती, आपण या मंचावर विनंती करावी. साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावर विनंती आहात. आमदार श्री बालाजी किनीकर साहेब, आमदार राजेश मोरे साहेब, तसेच आमदार राजाराम साळवी साहेब, आपणही मंचावर निमंत्रित आहात. आरबीआयचे जाधव आपल्याला मंचावर निमंत्रित आहात. महेश पाटील साहेब, तसेच सदा भगवत साहेब, आपल्यालाही विनंती, आपण या मंचावरती निमंत्रित आहात. मी उपस्थित मान्यवर मंडळींना विनंती करेन, आपण मंचावर स्थानापन्न करायचं. शिंदे साहब तुम आगे बढ़ो, शिंदे साहब तुम आगे बढ़ो, आज एक गोष्ट या लोकांच्या सोहळ्याच्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे क्षण आहे. त्यामुळे त्या व्हॉट्सअपच्या स्टेटस